आणि मला त्यागाचं कार्य मी माझ्या मकान बनल्याच्या नंतर मी त्यागाचं कार्य घेईन. मला हे म्हणायचं आहे, आपण ज्या वेळेस मार्गामध्ये येतो मकान बांधासाठी का मला मकान बांधायचं आहे म्हणून आपण ह्या मार्गामध्ये येतो का, की आपण ह्या मार्गामध्ये येतो आपण आपल्या दुःखासाठी किंवा आपल्याला ह्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ह्या मार्गामध्ये आपण प्रवेश करतो. ज्या कारणासाठी आपण ह्या मार्गामध्ये येतो आणि ते कारण आणि जे दुःख आपलं परिपूर्ण दूर होते आणि व्यसनमुक्त आपण परिपूर्ण होतो, तर भगवंत आपल्या घरी यायला तयार राहते. मार्गदर्शकाचे शब्द म्हणजे भगवंताचे शब्द त्यावेळेस निघते, त्यागाचे कार्य घ्या म्हणून. हे काही मामूली शब्द नसते, त्यावेळेस ते भगवंताच्या मुखातले शब्द असते. आणि मार्गदर्शक म्हणतो का आपण त्यागाची तयारी करा, आपण नाही करत. याचं एक उदाहरण जिथं जागतं उदाहरण मी तुम्हाला म्हणजे अनुभव म्हणजे असा सांगतो की आम्ही गावसूजवळ आपला पोटगाव आहे उमरेडचा, त्या ठिकाणी तिवस्कर परिवार लोहा लोखंड वेचणेवाले, कचरा वेचणेवाले, बहुतेक मला वाटतं पुढच्या भाऊला माहीत असेल. तर त्या ठिकाणी हवन कार्याला, त्यागाच्या हवन कार्याला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. हवन कार्य म्हणजे आज त्यांच्या झोपड्या म्हणजे प्लास्टिकच्या झोपड्या, अंगातले कपडे आणि त्या साड्या वगैरे टाकून त्या झोपड्या. त्यांच्या त्या एका बाईला त्रास झाला आणि तब्येत खराब झाल्यावर त्या झोपडीतल्या दिवसकर परिवारातल्या एका शेवटी बाईला म्हणजे तब्येत खराब झाली, तर पूर्ण गावचे लोक कोणी त्यांच्यावर विश्वास करत नव्हते. त्यांनी गाडी मागितली, घोडा मागितलं, पोहोचेल, त्यांना काहीच मिळालं नाही. आणि असं तसं करून त्यांनी त्या बाईला त्या दवाखान्यामध्ये नेलं आणि एका सेवकाच्या माध्यमातून ह्या मार्गामध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि प्रवेश केल्याच्या नंतर भगवंताची कृपा झाली, त्यांनी भगवंताचे कार्य केले आणि ते बाई सुखी समाधानी ह्या मार्गामध्ये सुखी समाधानी झाली. मार्गामध्ये सुखी समाधानी झाल्यावर त्यांनी विचार नाही केला त्या प्लास्टिकच्या झोपड्यावाल्यांनी की माझी बिल्डिंग बनलं पाहिजे ना माझं घर बनलं पाहिजे. त्यांना त्या दुःखातून मुक्त भगवंतानी केलं आणि त्या भगवंतानी त्यांना सुखी समाधानी केलं. आणि मार्गदर्शकाचे शब्द भेटले की तुम्हाला त्याग करावा लागते. त्यांनी होकार दिला त्यागासाठी. त्यांनी नाही म्हटलं प्लास्टिकच्या झोपड्याने आम्ही डोळ्याने बघितला 7 झोपड्या त्या ठिकाणी हवन कार्य घडवलं, त्यागाचे कार्य दिले. त्यागाचे कार्य व्यवस्थितपणे त्यांनी त्या परिवाराने त्यागाचे कार्य केले. त्यागाचे कार्य केल्याच्या नंतर भगवंताची प्रतिमा आणली आणि प्रतिमा आणून त्यावेळेस हवनाच्या वेळेस आम्ही होतो डोळ्याने आम्ही आपल्या बघितलं. जे बघितली का बघितलं आम्ही की त्यांनी त्या भगवंताची प्रतिमा त्यांच्या त्या झोपडीमध्ये प्लास्टिकला लटकवली. कशाला लटकवली? जे प्लास्टिक बांधून होतं त्या प्लास्टिकला भगवंताची प्रतिमा लटकवली आणि त्यांनी त्या भगवंताचे त्यागाचे हवन कार्य त्या ठिकाणी प्लास्टिकच्या झोपडीमध्ये त्यागाचे हवन कार्य घडले. माझ्याजवळ फोटो बी होते, आता नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी ते हवन कार्य घडवले आणि हवन कार्य घडवल्याच्या नंतर आज त्यांनी का माझ्या घरी भगवंत आले आणि माझ्या इथं इतके मोठे आज कमीत कमी 150 ते 200 सेवक त्यांच्या इथं होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे एवढी व्यवस्था केली त्या सेवकांची. आज झोपडीमध्ये हातावर आणून पाटावर खाणाऱ्या लोकांनी आज त्यांनी म्हणजे एवढी त्या सेवकांची म्हणजे अशी सोय केली की त्यांच्या चहा पाण्यापासून आणि त्यांच्या ज्या बसण्याच्या खुर्च्या आणि बसण्याच्या जे विकण्याच्या जे खुर्ची विकण्याचा व्यवसाय करत होते आणि जे
आपल्या चटया विकण्याचा व्यवसाय करत होते, ते विकायच्या खुर्च्या आणि विकायच्या चटया परिपूर्ण त्यांना सेवकांनी बसण्याकरिता एक बी चटई आणि एक बी खुर्ची नाही ठेवली. संपूर्ण खुर्च्या आणि चटया त्यांनी बसण्याकरिता दिल्या की माझ्या इच्छा आणि एका भगवंताचे एक चित्त एक लक्ष एक भगवान. त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये बघितला की चर्चा बैठकीमध्ये तो परिवार संपूर्ण चर्चा बैठक होतपर्यंत संपेपर्यंत तो परिवार त्या चर्चा बैठकीमधून उठला नाही. हे आम्ही आपल्या डोळ्यांनी ह्या जिथं जास्त अनुभव त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये बघितला. त्या परिवाराची एकदा त्या ठिकाणी आम्ही बघितली आणि त्या परिवाराने एक चित्त एक लक्ष एक भगवान आणि त्यांनी त्या सेवकांना म्हणजे जेवणाची सुद्धा म्हणजे सोय केली आणि ज्या चटया आणि पुढच्या त्यांनी ज्या सेवकाला बसण्याकरिता दिल्या होत्या आज त्यांना 2 दिवस त्या विकण्याकरिता लागत होते. तेवढ्या पुढच्या आणि चटया 2-2, 3-3 दिवस लागत होते. पण भगवंताची एवढी मोठी कृपा झाली की ते सकाळी काय चटया आणि पुढच्या विकण्याकरिता गेले तर सकाळी 9 वाजता पूर्ण चटया आणि पुढच्या विकून ते घरी परत वापस आले. हा एक त्या कोडगावमधला जिता जाता आम्ही आपल्या डोळ्यात तो अनुभव तो किर्लोस्कर परिवार म्हणजे एक लोकन विकणेवाला आणि हे आपले भटके ज्यांनी म्हणजे ज्यांचं म्हणजे स्वतःचं घर नाही, वीट नाही त्या घराला, प्लास्टिकच्या झोपड्यामध्ये राहणाऱ्या त्यांनी एका भगवंताच्या नावावर आणि एका भगवंताचे खरे आणि सत्य कार्य त्या दिवसकार परिवाराने करून